नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वन फॉर दी रोड या पुस्तकातील सुंदर कथा बदली. लेखक वपू काळे. ओळीनं 8 वर्ष. वाटेल त्या युक्त्या लढवून, थोड्या मोठ्यांच्या ओळखी काढून, डॉक्टर्सची सर्टिफिकेट दाखवून बदली पुढं ढकलणारा दादा दामले एकाएकी बदली व्हावी म्हणून का धडपडायला लागला हे कुणालाच कळेना. आमच्या बँकेचा तो दादा, दामोदर दादोजी दामले हे त्यांचं संपूर्ण नाव. दादा दामले हे सुटसुटीत नाव आणि मित्रमंडळीत तर नुसतं दादा. दादाला बदली हवी म्हटल्यावर सगळ्यांनी गिल्ला केला. दादा, आम्हाला कंटाळलास का रे? अरे, असं स्वप्नात आणू नका. मग बदली का मागितलीस? दादा नुसता हसायचा. ते कारण तो कुणालाही सांगू शकणार नव्हता. त्याला बदली हवीच होती. बदली होणार यातही शंका नव्हती. इतकी वर्ष न होण्यासाठी केलेल्या खटाटोपात यश मिळालं, तर आता बदली व्हावी म्हणून प्रयत्न केले तर यश का मिळणार नाही? बदली होणार हे त्यांनी गृहीत धरलं होतं. घरीदारी तसा प्रचारही सुरू केला. बायकोनं विचारलं, अहो, आता पोरांच्या परीक्षा हा म्हणता जवळ येतील, मध्येच बदली कसली? बाई ग, शेवटी नोकरी आहे. आपल्या हातात काय आहे? मग आत्तापर्यंत कसं सगळं जमवलं? त्यात विशेष काय? प्रमोशन नाकारीत आलो, मग बदली टळत गेली. मग आत्ताही प्रमोशन नाकारा. छे, पगार पुरत नाही आता. मी सांगाल ती काटकसर करीन, पण मध्येच बदली नको, प्रमोशन नको. का पण? अहो, शाळेचं किती नुकसान. हजारो माणसांच्या बदल्या होतात. त्यांना जे जमतं ते आपल्याला जमणं कठीण नाही. बायको गप्प बसली. नवरा इतका का बदलला हे तिला कळेना. खरं तर चाळीच्या आयुष्याला ती कंटाळली होती. माणूस खालच्या मजल्यावरून पाणी किती वर्ष भरील? 5व्या मजल्यावर पाणी चढायचं नाही. टाकीच्या पाण्याची शाश्वती नसायची. सगळ्या बिराडकरूंनी मालकाविरुद्ध कारवाई केली तेव्हा प्रत्येक 2 बिराडांना त्यानं एक नळ दिला. पहिले 5 दिवस पाणी ठीक आलं. नंतर शेजारच्या गणपुल्यांनी प्लंबरला बोलून काय केलंस कुणास ठाऊक. दामल्यांच्या घरात सुतासारखी धार, तर त्यांच्या घरात साक्षात धबधबा. पण एकाएकी गेले 4 महिने काय चमत्कार घडला होता कुणास ठाऊक. घरात धो पाणी यायला लागलं होतं. जाळीच्या जीवनाला दामल्याची बायको मुख्यतो ज्या कारणापायी विटली होती ते कारण आता राहिलं नव्हतं. मग बदली कशासाठी? नवरा बोलत का नाही? दादा कसं सांगणार? दादानं जीव तोडून खरं सांगितलं तरी कुणी विश्वास ठेवला असता? 4 महिन्यांपूर्वी घडलेली सत्यकथा. बँकेतला दुसरा कॅशियर कामावर आला नाही. रिसिव्हिंग आणि पेविंग दोन्ही कामं दादाला करावी लागली. तो डबल रोल करून त्या दिवशी तो जाम वैतागला. मुळात दादा दामले हा संत गडी, धावपळ दगदग न पेलणारा. तो बँकेत आला की शेजारचा कॅशियर म्हणायचाच, आली संत वाहते कृष्णामाई आली. त्यामुळे त्या दिवशी दादाची टोटल मारताना तिरपीट उडाली. बँकेतले इतर दोघेही त्यापायी रखडले. कोणती एंट्री चुकली याचा 2 तास पत्ताच लागेना. शेवटी चूक सापडली आणि तिघही सुटले. आकडे मांडून मोजून तिघही चिडलेले. डोकी शांत करायची म्हणून मग ते चौपाटीवर गेले. दादापायी घोळ झाला म्हणून त्यांनी पेनल्टी म्हणून दादाकडे जेवण मागितलं. दादानं मनापासून ती मागणी मान्य केली आणि त्या दोघांचा दुवा घेत तो रात्री 11 वाजता घरी परतला. नियमाप्रमाणे लिफ्ट रात्री 10 वाजताच बंद झाली होती. दादा जिन्याच्या पायऱ्या तुडवीत 2ऱ्या मजल्यावर आला. 3ऱ्या मजल्याच्या 2 पायऱ्या तो चढला.
आणि कुणीतरी शुकशुक केलं. दादानं मागं वळून पाहिलं. कुणीच नव्हतं. तो पुन्हा 2 पायऱ्या चढला. पुन्हा तोच आवाज. पुन्हा वळून पाहिलं तर कुणीच नाही. तिसऱ्या वेळी न थांबता आणि वळून न पाहता दादा म्हणाला, माझं नाव दामोदर आहे. आडनाव दामले आहे. हाक मारायची असेल तर नावानं हाक मारा सरळ. एवढं बोलून तो 3ऱ्या मजल्यावर पोहोचतो न पोहोचतो तोच हाक आली, दादा दामले थांबा जरा. दादा थांबला, पण कुणीही दिसेना. त्यानं स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली. गॅलरीत कुणीही नव्हतं आणि आवाज आला तोही जणू हवेतूनच, मी तुमच्यापासून 3 फुटावर उभा आहे. मग मला दिसत कसे नाही तुम्ही? मी कुणालाच दिसत नाही. दामल्यांचं धाबं दणाणलं. त्यांनी कटाड्याचा आधार घेतला. त्यांचे पाय कापत होते. जीभ ओढली जात होती. तो शांत स्वरात पुन्हा शब्द आले, भीती वाटणं स्वाभाविक आहे आणि माणसं भूतांना भीतातच. पण मी तुम्हाला काही करणार नाही. आत्तापर्यंत काही केलं का? हे म्हणणं अगदी खरं होतं. दादा जरा शांत झाला. त्यानं भीत भीत विचारलं, तुम्ही कोण? मी जनार्दन एकपोटे. तुम्ही कुठले? इथलाच. इथलाच म्हणजे तुम्ही ज्या खोलीत राहता त्या 191 नंबरच्या खोलीत मी राहत होतो. दादाला जरा गंमत वाटून त्याने विचारलं, असं? केव्हा? 11 वर्षापूर्वी. मग जागा का सोडली? बदली झाली म्हणून. बदली झाली म्हणून मुंबई सोडली. सामानाच्या ट्रकबरोबर निघालो तर कोल्हापूरजवळ ट्रकला अपघात झाला. त्यात मेलो. फॅमिली रेल्वेने गेली म्हणून पोहोचली. मी पोहोचलोच नाही. ओ हो, माय गुडनेस. मग केवढा हाहाकार झाला माझ्या घरात. बायकोचा आक्रोश छपरावर बसून ऐकत होतो, पण समजूत नाही घालू शकलो तिची. मोठा मुलगा धक्का आणि दुःख गिळून माझी बॉडी ताब्यात कधी मिळेल याची वाट पाहत बसला होता. म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ ना. माझ्या देहाचे हाल पाहत बसून होतो. दादाच्या अंगावर शहारा आला. भूत म्हणालं, जाऊ दे. 11 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत. मुलगा आता मोठा झालाय. त्याचं लग्न झालंय. मुलगा झालाय. माझ्या बायकोशी तो नीट वागतोय. काही चिंता नाही. भूत गप्प बसलं. दादाही जरा सुन्न झाले होते. तेवढ्यात भूत पुन्हा म्हणालं, आज तुमच्याकडे काम आहे. करणार का? मी? तुमचं काम? हो. गंमत वाटून दादा म्हणाला, सांगा. 11 वर्षानंतर बदली होऊन मी पुन्हा मुंबईला आलोय. बदली म्हणजे भूतांनाही नोकऱ्या असतात. काही ना काही व्यवसाय असतो. आमच्या राज्यातल्या नियमाप्रमाणे माझी आता बदली झाली आहे. मी 2 दिवसांपूर्वी इथं आलो. कुलाब्यापासून बोरिवलीपर्यंत भटकलो. जागा नाही. तेव्हा आज इथं आलो. या जागेवर माझं प्रेम होतंच. आलो, तुझा संसार पाहिला. मला माणसं आवडली. तेव्हा तुमच्याकडे राहायला येऊ का? दादाला काही कळेच ना. तो नुसता उभा राहिला. भूत गडबडीनं म्हणालं, आम्ही कुणीही तुम्हाला त्रास देणार नाही. आम्ही म्हणजे? तुम्ही होकार दिलात तर मी फॅमिलीला घेऊन येणार. फॅमिली म्हणजे मी, बायको आणि आमची 38 मुलं. 38? 25 वारली. वारली म्हणजे? त्यांना पुनर्जन्म मिळाला. तुम्हाला जागा पुरेल? तुमच्याकडं जेवढी जागा आहे तेवढ्या जागेत 2500 भूतं मजेत राहू शकतात. दादाला गरगरायला लागलं. तो म्हणाला, मी आता थकलो. घरी चला, तिकडं बोलू. अजून 2 जिने चढायचे आहेत. इथंच थांबा. तुमची बायको वाट पाहत दारात उभी आहे.
आपलं बोलणं आपल्यातच राहायला हवं. तुम्ही नाही म्हणालात तरी माझा राग नाही, मी निघून जाईन. पण मी एकदा आलो की पुन्हा घर सोडायला लावू नका. दादाला काही कळेना. त्यानं विचारलं, तुम्ही गुपचूप येऊन राहायला असलात तर मला समजलं सुद्धा नसतं. माणसाचे संस्कार मेल्यावरही त्याची पाठ सोडित नाहीत. मी आयुष्यातली कोणतीच गोष्ट चुपचाप केली नाही आणि समोरच्या माणसाच्या परवानगीशिवाय केली नाही. गुपचूप पद्धतीनं भूत लाखो घरातून राहत आहेत. म्हणून म्हणालो, नकार द्यायचा असेल तर आत्ताच दे. आम्ही त्रास देणार नाही, उलट मदतच करू. कशी कराल? दादानं विचारलं. डोळे मिटा. दादा घाबरला. तुम्ही भिणार असलात तर मी येत नाही. बरं बाबा, मिटतो. दादानं डोळे मिटले. क्षणात भूत म्हणालं, आता उघडा. दादानं डोळे उघडले. काय वाटलं? कशाबद्दल? तुम्ही 5व्या मजल्यावर पोचलेले आहात. काय सांगता काय? तुमची बायको समोर उभी आहे. दादाला तुफान गंमत वाटली. आता लिफ्ट बंद असली की मला सांगायचं. भले भले काय? सगळ्यांच्या देखत असे चमत्कार तुम्ही करायला लागला तर हार्ट फेलनं निम्मी माणसं मरतील. ठीक आहे, हे फक्त दोघातच. चालेल? मग येऊ ना? या. दादा पटकन बोलून गेला. सकाळी म्हणण्यापेक्षा पहाटे दादाच्या बायकोनं त्याला गदागदा हलवून उठवलं. आत या. दादा गॅलरीत झोपला होता. तो आत गेला. पाहतो तो धबधब्यासारखं पाणी. गेल्या 3 वर्षात असा चमत्कार घडला नव्हता. दोघांनी उत्साहानं पाणी भरलं. दादा समाधानानं बाहेर त्याच्या गादीवर येऊन बसला आणि कानाजवळ हसण्याचा आवाज आला. पाठोपाठ प्रश्न आला. पाणी भरलं? होय, आज 3 वर्षांनी आलं घरात. पण हे कसं घडलं? मी गणपुल्याच्या नळात जाऊन बसलो होतो. दादाची वाचाच बंद झाली. अर्थात गणपुल्यासारख्या कारस्थानी माणूस गप्प बसणं अशक्य होतं. त्याने संध्याकाळी पुन्हा एका प्लंबरला आणलं. त्यानं नळ उघडला, भिंतीचा काही भाग फोडला. नळात कुठेच काही डिफेक्ट मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा तोच प्रकार. पाणी भरून दादा बाहेर आला. ठीक आहे ना? हो. पण तुम्हाला रोज हा नळात जाऊन बसण्याचा त्रास? मला काहीच त्रास नाही, भूत म्हणालं. असं कसं होईल? माझ्या 38 मुलांपैकी 5 मुलांना मी आता तिथंच राहायला सांगितलं आहे. अहो, पण गणपुल्यांना कधीच पाणी मिळायचं नाही. तुम्ही किती वर्ष खालून पाणी भरलं? 3 वर्ष. आता 3 वर्ष तो भरेल. तोपर्यंत माझी ती 5 मुलंही मोठी होतील. त्यांना नळ पुरायचा नाही. एकबोटे, तुम्ही माझ्यासाठी फार करताय. माझाही स्वार्थ आहे त्यात. कसला? ह्या गणपुलेनं मलाही असं छळलं होतं. माझा स्वभाव तुमच्यासारखाच होता. मी तेव्हा काही करू शकलो नव्हतो. तेवढ्यात बायकोनं चहा आणला म्हणून संभाषण थांबलं. 3ऱ्या दिवशी पाणी नाही म्हटल्यावर गणपुलेनं भल्या पहाटे भांडायला सुरुवात केली. दामल्या, साल्या, नळाला काय केलंस बोल. मला माहीत नाही. एकाएकी माझं पाणी बंद का झालं? मला माहीत नाही. गादी सकट तुला फेकून देईल. गादीला हात लावून बघ, मग सांगतो. ह्या धमकीनंच गणपुले टरकला. तनतनत घरात गेला. आपला नवरा इतक्या खंबीरपणे बोलू शकतो? एरवी दादा दरवाजा बंद करून घरात धाव घेतो. आणि आज काय झालं? गणपुले घरातून ओरडत होता. हरामखोर माजलाय झाला. चेटूक करतो काहीतरी. थांब साल्या, मी मांत्रिक पकडतो एक. हे वक्तव्य ऐकून दादा ताडकन उठला. गणप्या,
बायकोच्या पदरामागून बोलू नकोस. हिम्मत असेल तर बाहेर ये. एवढं होईपर्यंत गर्दी जमायला वेळ लागतो काय? पण जन्मत दादाच्या बाजूनं असल्यानं गणपुलेला गप्प बसावं लागलं. शॉवरमध्ये दादाच्या बँकेतला देखावा बघण्यासारखा असतो. काही माणसांचे घरचे डबे, काही ठरवून बाहेर जाणारे आणि फुटपाथवर उभं राहून गप्पा मारणारे, काही तेवढ्यातल्या तेवढ्यात खुर्च्या फिरवून पत्त्याचा डाव टाकणारे, तर दादा आणि त्याच्या पलीकडचा कॅशियर परांजपे दोघेजण चक्क डुलकी काढणारे. पण दादाला आज झोपता आलं नाही. शेजारून हसण्याचा आवाज आला. कोण एकपुटे? मीच. सकाळी चांगला जोर धरलास. केवळ तुमचा आधार होता म्हणून. हा गणपुले इतका भित्रा असेल असं मला माहीत नव्हतं. त्यानं मला फार छळलं आणि मी मुकाट्यानं सोसलं. आवाज चढवला की तो गप्प बसतो हे मी जिवंत असताना माहीत नव्हतं. मलाही पत्ता नव्हता. आज त्यानं आणखी गडबड केली असती तर मी तयारीत होतो. काय करणार होता? फळीवरच्या प्रत्येक डब्यामागं भांड्यामागे माझा एक मुलगा बसला होता. डायनिंग टेबलाखाली तिघं होती. बाहेरच्या कपड्यांच्या कपाटाजवळ स्वतः बायको होती. माय गुडनेस, पुढे काय आलं असतं? त्यानं तुमच्या अंगाला स्पर्श जरी केला असता तरी सगळे डब्बे एका क्षणात खाली आले असते. डायनिंग टेबल बाहेरच्या खोलीत आणि कपड्यांचं कपाट स्वयंपाकघरात गेलं असतं. एक बोटे पाया पडतो, असं एवढं काही माझ्यासाठी करू नका. मग नक्कीच चेटूक केलं असं तो म्हणेल. चाळीतली माणसं त्याच्या बाजूनं होतील. माझं बिराड जावं असं मग प्रत्येकजण म्हणेल. दादा, घाबरू नका. मी तुमचं नाव घालवणार नाही. तुमच्या पाठीशी मी आहे, एवढं विसरू नका. त्या रात्री दादांची बायको म्हणाली, तुम्ही आजपासून गॅलरीत झोपू नका. का? मला गणपुल्यांची भीती वाटते. तुम्ही झोपल्यावर त्यानं तुम्हाला काही केलं तर? तो काय करतोय? पण आज झोपलास तर काही बिघडेल का? त्या माकडाला घाबरून? तुम्हाला काय झालंय? काय काही साक्षात्कार वगैरे झालाय का? का? तुमचं बोलणं बदललंय, भाषा बदलली. मला बाई भीतीच वाटते. तुझं डोकं वगैरे फिरलंय का? अगं पुरुष असाच हवा, टंग्या, ताठ, दणदणीत. असं मी लग्न झाल्याबरोबर म्हणाले होते तर किती चिडलात. 4 दिवस बोलला नाहीत. कधी आठवतं का? चौपाटीवर एका मवाल्यानं कळ काढली तर पुढं जाऊन 2 तोंडात भडकवायच्याऐवजी माझा हात धरून पळत सुटलात. धाडकन टॅक्सी केली आपण आणि घरी आलो. बरं मग? आणि आज गणपुले समोर आव्हान देऊन उभे राहिलात. दादासमोर पर्याय नव्हता. तो गुळमुळीतपणे म्हणाला, परिस्थितीनं माणूस बदलतो. अहो, पण तेव्हा तुम्ही जास्त तरुण होतात. जाऊ दे ग, तुला जसा हवा होतो तसा मी आता झालोय ना. चाळीतल्या चाळीत नको हात असे. बरं समजलं. तुम्हा बायकांना मिळेल त्यात समाधान नाही. आता झोपणार ना? नाही, आजपासून बाहेर तर झोपणारच. पण रात्री घराचं दारही उघडं ठेवायचं. पाहू कोण काय करतं ते. दादा बाहेर झोपत होताच, पण तेव्हापासून दार उघडं ठेवून झोपायला लागला. दादा दामले एकूण बदलला हे चाळीत प्रत्येकाला जाणवायला लागलं. काही प्रमाणात तो बेफिकीर झालाय असं प्रत्येकजण म्हणत होता. बायको अधूनमधून त्याला छेडायची, पण तो गप्पा असायचा. एकदा तिनं फार मजेदार विधान केलं. तुमचं घराकडे हल्ली लक्ष आहे का हो? आहे की. का? कधी बारकाईनं सिलिंग फॅन, वरच्या फळ्या माळा इकडं पाहिलंत का? दादा ह्या प्रश्नानं दचकला. हे काय? तुम्हाला असं घाबरायला काय झालं? कुठं घाबरलो? माझ्यावर काहीतरी लादू नकोस. तेच, हल्ली तुम्ही खूप बदललात.
तुला हेच सांगायचं होतं का? नाही. मग जे काय आहे ते बोल. माझ्यावर कॉमेंट्स नकोत. अहो, घर हल्ली इतकं स्वच्छ दिसतं. तावदानावर धूळ नाही, पंखा किती दिवसात पुसला नाही तरी स्वच्छ राहतो. कुठेही जळमट नाहीत, कोळिष्टक नाहीत. नवल आहे की नाही? दादा काय बोलणार? तो गप्प बसला. बायकोनं पुन्हा आरोप केला. तुम्ही माझ्यापासून हल्ली काहीतरी लपवत आहात असंच मला वाटायला लागलंय. काहीतरी बोलू नकोस. मग तुम्हाला थोडंसुद्धा नवल कसं वाटलं नाही? ह्या आरोपावरही दादाजवळ उत्तर नव्हतं. उद्यापासून महिनाभर मला घरी यायला उशीर होणार. दादानं रात्री जेवताना बातमी जाहीर केली. का? दुसरा कॅशियर रजेवर गेला. मग त्याच्याऐवजी काही व्यवस्था केली नाही. तसे बाकीचे मदत करतील, पण सगळा ताण माझ्यावरच पडणार. म्हणजे आता महिनाभर दुसरं काही बोलायला नको आहे. हेच काम तुम्हाला पेलत नाही? कॅश मोजायची, हिशोब जुळवायचा, म्हणजे काय टेन्शन असतं तुला समजायचं नाही. नंतरचं जेवण न बोलता पार पडलं. दुसऱ्या दिवशी 12:30 वाजता बँक बंद झाली. आता कॅश मोजायची, हिशोब बघायचा असं दादा स्वतःशी म्हणतोय तोच कानाजवळ आवाज आला. 100च्या 28, 20च्या 47, 10च्या 521, 5च्या 371, 2च्या 61 आणि 1च्या 472 आहेत. म्हणजे एक बोटे. कॅश मोजून तयार आहे. नुसतं सांगतो ते आकडे लिहा आणि झक्कात झोप काढा. संध्याकाळी पुन्हा येतो. दादांनी 10 मिनिटात समोर हिशोब ठेवताच सगळ्यांना धक्का बसला. पुन्हा प्रश्नांचा भडीमार आणि दादाचं मौन. महिन्यातले 22 दिवस गेले. हिशोबात एकही दिवस चूक नाही. असं कसं होईल? बँक बंद झाली की दादाकडून स्टेटमेंट 10 मिनिटात तयार. काय आहे काय? आणि हा पट्ट्या काही बोलत नाही. मामला फार निराळा आहे. चाफेकरला शेवटी राहिलं नाही. तो दादाच्या खनपट्टीला बसला. त्यानं दादाला खेचत खेचत चौपाटीवर नेलं. पिछा पुरवला आणि शेवटी गेले 4 महिने जे काय चाललंय ते दादानं सांगून टाकलं. चाफेकर गप्प बसून राहिला. मग उतावीळपणानं दादानं विचारलं, तुला हे सगळं खोटं वाटतंय का? खोटं नाही, पण चिंताजनक. चिंताजनक का? शेवटी बाबा, भूत ते भूतच. माणूस बिथरला तर आपलं फार नुकसान करू शकणार नाही. भूताचा काय भरोसा? सहजासहजी न मिळणाऱ्या डालडासारख्या वस्तूही त्यानं तुला पुरवल्या म्हणतोस. बँकेतल्या मानकरालाही दिला मी आणून. जाऊ दे, सांभाळ म्हणजे झालं. दादा गप्प बसला, लाटांचा आवाज ऐकत. काही विपरीत होईल का रे? दादा, असं बघ, ज्या शक्तीवर आपला कोणताही ताबा नाही ती शक्ती समज उलटली तर काय करायचं? तुला मदत करायच्या आवेशातच समज त्या तुझ्या एकबोटेनं इतरांना काही उपद्रव दिला तर? म्हणजे कसा? रांगेत उभं न राहता तुला त्यानं नव्या सिनेमाची तिकीटं मिळवून दिली. ती मॅनेजरला घाबरवून सोडूनच ना? हो. त्या दिवशी गणपुल्याच्या घरात खरोखर तसा हैदोस घातला असता तर मला चाळ सोडावी लागली असती. एक बोटेचं टाळकं फिरलं तर हे कधीही होऊ शकतं. मग आता काय करू? काय सांगू? जरा वेळानं चाफेकर म्हणाला. तो जागा नाही का सोडणार? कधीच नाही. मग तुलाच सोडावी लागेल. आणि जाऊ कुठं? काही दिवसांसाठी बदली मागून घे. विचार करतो. पण चाफेकर काय? एक बोटे खरोखर त्रास देईल? चांगुलपणा दाखवताना उपद्रव झाला तर? भूतांना तो पोच नसतो. न बोलता दोघं उठले. त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. मी जे सांगितलं ते आपल्यातच ठेव.
दादानं कळवळून प्रार्थना केली. डोंट वरी, चाफेकरनं आश्वासन दिलं. आणि त्याच रात्री मुलं वगैरे झोपल्यावर दादांची बायको गॅलरीत आली. तिनं दादाला उठवलं. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. दादा उठून बसला. आज आपल्या घरात फार भयानक प्रकार घडला होता. काय झालं? सुरेश माळावर चढला होता. कशासाठी? माझंच काम होतं. एखादं पातेलं हवं असेल? हो. तुला मी किती वेळा सांगितलंय, ही असली कामं त्याला सांगायची नाहीत. एवढासा पोर तो. ते राहू दे आता. काय झालं ते सांगू की नको? सांगा. सुरेशनं माझ्या हातात पातेलं दिलं आणि त्याचा तोल गेला. तो मोठ्यांदा आई पडलो पडलो म्हणून ओरडलाही. मला कळेना पातेलं सावरायचं की त्याला धरायचं. तोपर्यंत हातातून पातेलं सुटलंच. खाली गॅस पेटलेला आणि पोरगं जवळजवळ पडलेलं. जवळजवळ म्हणजे पुढचं माहीत नाही. तो पडला नाही. मी तर धरूच शकणार नव्हते. पोरगं आणि गॅसवर पडलं या कल्पनेनेच मी मटकन खाली बसले आणि तो काही पडला नाही. मग मी भानावर आले. सुरेश सांगतोय की त्याला 3-4 जणांनी वरच्यावर धरलं आणि पुन्हा माळ्यावर ढकललं. असं स्पष्ट सांगतोय. असं स्पष्ट सांगतो? भास असेल. नुसता भास होऊन तो पडायचा ना थांबला असं म्हणायचंय तुम्हाला? मग तुला काय म्हणायचंय? मी काय म्हणणार? काही म्हणाले तर गप्प बसता तुम्ही. बोल बोल. मला हल्ली ह्या घरात आणि तुमच्यात फरक वाटायला लागलाय. चांगला की वाईट? चांगला. मग झालं तर. बायकोशी उडवाउडवी केली खरी, पण दादा मनातून जे समजायचं ते समजला आणि मग तो झपाट्यानं बढतीच्या आणि बदलीच्या मागं लागला. सगळ्यांनी गिल्ला केला. दादा नुसता हसायचा. एकूण एक गावं सोडून एकदम कानपूरचं नाव ऐकल्यावर दादाची बायको फार अस्वस्थ झाली आणि दादा खुश झाला. बँकेतर्फे क्वार्टर्स मिळणार होते. काही चिंता नव्हती. प्रयाणाची तयारी सुरू झाली. पार्ट्यांची आमंत्रणं यायला लागली. जागेचं काय करणार चौकशा सुरू झाल्या. गणपुले मनातून आनंदून गेले. इतके की मागचं पाण्याशिवाय भिजत पडलेलं भांडण विसरून ते दादाला स्टेशनवर निरोपही द्यायला आले. गाडी प्लॅटफॉर्मला लागण्यापूर्वीच दादा स्टेशनवर आला होता. मोठं सामान त्यानं ट्रकनं पाठवून दिलं होतं. फुकट सल्ला आणि उपदेश करणारे जे अनेक उपरे भेटतात त्यापैकी एकानं दादाला ट्रक बरोबर जाण्याचा सल्ला दिला. पण एकबोटेचा अनुभव दादांच्या हिशोबी होताच. त्यानं तो सल्ला मानला नाही. बरोबरच्या सामानाचं वजन करायचं होतं. त्या सर्व धावपळीत दादा होता. बँकेतली, चाळीतली मित्रमंडळी, नातेवाईक अशी बरीच मंडळी निरोप द्यायला जमली होती. आणि तेवढ्यात दादाच्या कानाशी नेहमीच्या परिचयाचा हसण्याचा आवाज आला. एकबोटे आलात? हो. दादा, तुम्ही हे बरं केलं नाही. मला सांगितलं असतं तर ही बदली मी टाळू शकलो असतो. मी येईन ना पुन्हा, दादा म्हणाला. तर त्याच वेळी दादांची बायको कुणाला तरी सांगत होती, कानपूर म्हणजे कुठल्या कुठं फेकलं बघा. त्या अनोळखी गावात कसं होणार ह्या विचारानं छातीत तडपून केली बघा. आणि इथं काही त्रास नव्हता हो. घरात पाणीसुद्धा एकाएकी यायला लागलं होतं. दादा मजेत होता. हास्य विनोद करीत होता. वेळ हा म्हणता संपत होता आणि गाडी सुटायला 10 मिनिटं असताना पुन्हा कानाशी हसण्याचा आवाज आला. अरे, मला वाटलं एकबुटे तुम्ही गेलात. तासापूर्वी गेलो होतो. हा एवढ्यात आलो. तुमचं बरंय हो. कोणतंही वाहन नको, काही नको. आता एवढ्यात कुठं जाऊन आलात? कानपूरला. कानपूरला कशाला? मगाशी वहिनींचं बोलणं ऐकलं.
आणि वाईट वाटलं. मग विचार केला, आपल्यापैकी कोणी कानपूरला आहे का पाहून यावं. काय सांगता काय? दादांचं धाबं दणाणलं. मग एक बोटे म्हणजे काय वाटलं तुम्हाला? आता चिंता करू नका, तुमचे स्टार्स चांगले आहेत. असं दादाला धाप लागली. माझा मावस भाऊच आहे तिथं, त्याला सांगून आलो. व्हेंटिलेटर उघडून त्याला तुमच्या क्वार्टर्समध्ये पण घुसवला. तुम्ही जाईपर्यंत तो जागा आरशासारखी स्वच्छ करून ठेवील. आणि गाडी हलली. इतका वेळ प्रसन्नपणे हसणाऱ्या दादांचा चेहरा एकदम उतरला. कुणीतरी गाडीबरोबर चालता चालता म्हणालं, तो क्षण प्रत्यक्ष उगवला की वाईट वाटतंच. बदली बदली म्हणून नाचत होता. आता चेहरा पहा कसा उतरलाय.